भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून तिसऱ्या खंडातील भाग पहिला आपण पाहत आहोत. भाग पहिल्यामधील चॅप्टर दुसरा आपण पाहत आहोत. बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही, तो म्हणे मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नव्हे. तर यातला अर्धा भाग आपण राहिलेला आहे तो आपण घेणार आहोत. तर त्या अगोदर आपण समर्पण घेतोय. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संघस्स सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवगो 14:194 समर्पण झालेला आहे. हे लगेच आपण उर्वरित जो भाग राहिला होता चॅप्टर 2 मधला त्याच्यावर आज आपण व्हिडिओ बनवणार आहे. शिष्याने आसिये इंद्रिय प्रभुत्व मिळवले की नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात. श्रमणा ये, हात राखून खात जा. म्हणजे जेवण खाताना चित्त सावध राहू दे. एक वेळ एक खेळ, केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शारीरिक स्वस्थ राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस, तर शरीरयष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे. भोजनासमयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा म्हणजे फिलिंग्सचा निग्रह करीत आहे, नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही, माझी जीवन यात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल. नंतर हे ब्राह्मणा, श्रमण अन्नभक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात. श्रमणा ये, जागरूकतेचा सती, जागरूकतेचा म्हणजे सती अभ्यास कर. जागरूकतेचा अभ्यास कर. दिवसा चालता बसता तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर. रात्रीच्या पहिल्या प्रहरी सुद्धा एरझाऱ्या करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून राहा आणि सावध राहून बुद्धी पुरस्सर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर. तिसऱ्या प्रहरी उठ आणि एरझारा करीत किंवा बसून आपले चित्तमलापासून परिशुद्ध कर. हे ब्राह्मणा, तो श्रमण जागरूकतेचा अभ्यास झाल्यावर म्हणजे ते त्याला समजल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात. तो असा, श्रमणा ये, जागरूकता आणि स्मृती. जागरूकता आणि स्मृती म्हणजे आठवण. सम्यक जाणीव, त्याला पालीमध्ये काय म्हटलेलं आहे, सम्यक जाणीव याने युक्त हो. पुढे जाताना
किंवा मागे येताना आत्मसंयमी राखीत जा. पुढे किंवा मागे पाहताना, वागताना किंवा विसावा घेताना, अंगात वस्त्रे घालताना किंवा वस्त्रे आणि भिक्षापात्रे नेत असताना, खाताना, चघळताना, स्पर्श करताना, शरीर व्यापार करताना, चालताना, उभे असताना, निद्रिस्त असताना किंवा सावध असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतियुक्त म्हणजे जाणीवपूर्वक संयम राखीत जा. आता हे जाणीव पाठ शिकल्याच्या नंतर संयमयुक्त जीवन हा पाठ शिकल्यानंतर तथागत नंतर हे पुढे म्हणतात, हे ब्राह्मणा, त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात. श्रमणा ये, एखादे एकांताचे स्थान शोधून मग ते अरण्य असो, एखादा वृक्ष असो, पर्वतगुहा असो, पर्वत गुंफा असो, स्मशान स्थान असो, वनगुल्म असो, आकाशाखाली मोकळी जागा असो, असं कुठलं तरी एक स्थान निवड. अथवा गवत पेड्याच्या राशीजवळची जागा असो, तसे एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्नभक्षण केल्यानंतर आसन मांडी ठोकून शरीर ताठ ठेवून 4 प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास कर. पुढे म्हणतात, हे ब्राह्मणा, जे श्रमण शिष्य आहेत, ज्याने मनोनिग्रह अद्याप साधलेला नाही, परंतु तो तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे, त्यांना मी असे क्रमिक शिक्षण देतो. परंतु ज्यांनी अर्हतपद प्राप्त केले आहे, ज्यांनी आसवांचा नाश केला आहे, म्हणजे ज्यांनी इंद्रियावर ताबा मिळवलेला आहे, असे व्यक्ती, ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे, जे कृत्य झाले आहेत, ज्यांनी आपल्या शिरावरील भार उतरून दिला आहे, मोक्ष मिळवला आहे, ज्यांनी भवबंधनाचा उच्छेद केला आहे, म्हणजे काम क्रोध मग याच्यावर त्यांनी ताबा मिळवलेला आहे, प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत, त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकतेने संयमित राखण्यास उपकारक ठरतो. तथागताचे हे भाषण ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला, परंतु गौतमा, मला हे सांग की तुझे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परीक्षा परिपूर्णता किंवा निर्वाण मिळवू शकतात काय, असा त्यानं प्रश्न टाकला. किंवा काहींना ते मिळवताना अपयश येते काय. तर बुद्ध म्हणतात, ब्राह्मणा, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्यांचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही. कारण प्रत्येक माणसाची विचारसरणी, बुद्धिमत्ता, कृती सर्वच काही वेगवेगळं असते. परंतु गौतमा, याचे कारण काय. सर्वच कार पूर्णत्वाला जाऊ शकत नाहीत किंवा सर्वच काऊन पास होऊ शकत नाहीत, असं त्याचं म्हणणं आलेलं आहे. तिथे निर्वाण आहे, इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. इथे श्रमण गौतमासारखा थोर गुरु आहे. मग ज्यांना तू असा उपदेश केला आहेस, शिक्षण दिले आहेस, त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे
हा काही ना होऊ नये हे कसे? म्हणजे सगळेच पास होऊ शकते, काही नापास का होतात? तर बुद्ध म्हणतात, ब्राह्मणा, त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो, परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचं तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल. सांग, तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहीत आहे काय? म्हणजे राजगृहाकडे जाणारा रस्ता तुला पूर्ण ज्ञान आहे का त्या रस्त्याचं? तर तो म्हणाला, होय, मला तो पूर्ण माहीत आहे. बरं, मग ह्या रस्त्यासंबंधी पुरी माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो. नंतर दुसरा मनुष्य येतो, तो मार्गनिर्देशा संबंधी तुला विनंती करतो. तू त्याला त्याच सूचना करतोस. तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोहोचतो. म्हणजे जे माणसं काळजीपूर्वक ऐकतात, लक्ष देऊन ऐकतात, ते मार्गग्रस्त होतात. म्हणजे ते त्या मार्गाने जाऊ शकतात, ते यशस्वी होतात. आणि जे पूर्णपणे व्यवस्थित ऐकत नाहीत किंवा ध्यानपूर्वक किंवा लक्षपूर्वक लक्ष देत नाहीत त्या गोष्टीकडे, ते नापास होतात किंवा ते त्या यशस्वी होऊ शकत नाही. मग ब्राह्मण बोलू लागला, त्याला मी काय करणार? फक्त मार्ग दाखवणे माझे काम आहे, असा तो ब्राह्मण तथागताला सांगायला लागलेला. ब्राह्मणा, मग मी काय करतो? हे तू ताडले असशीलच. तू जसं सांगतोस तसं मी सुद्धा फक्त सांगत असतो. ज्याचा त्यानं मार्ग तो योग्य गाठायचा असतो. तथागत फक्त मार्ग दाखवितात, ते पूर्ण गॅरंटी त्याची घेत नाही. या सूक्तावरून स्पष्ट होते की बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाही, तो फक्त मार्ग दाखवितो. आणि मोक्ष म्हणजे काय? मग त्याला परत प्रश्न केला त्या मोगलांना, मोक्ष म्हणजे काय? मोहम्मद आणि येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर आणि ख्रिश्चन धर्माचा संस्थापक येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषितांच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे, असं या दोघांचं बी शिकवण आहे, असं म्हणतात त्याला. तर भगवान बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण, आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकारांचा निग्रह. म्हणजे याच्यावर लक्ष ठेवणे, काम क्रोध मोह यापासून सावध राहणे, याच्यावर ताबा मिळवणे, त्याला निर्वाण म्हणतात. अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार? भगवान बुद्धाने स्वतःसंबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपुरुषतेचा दावा मांडला नाही. त्याचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषीय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. अशा प्रकारचा हा व्हिडिओ आपण इथे थांबूया आणि उद्याच्या भागामध्ये, उद्याच्या चॅप्टरमध्ये भगवान बुद्धाने स्वतः संबंधीचे अथवा आपल्या धम्मासंबंधीची अपौरुषेचा दावा मांडला नाही. त्याचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे. तो अपौरुषीय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही. हा भाग आपण, हा चॅप्टर उद्याला आपण पाहणार आहे. सबका मंगल हो, सबका मंगल हो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअरसुद्धा करा, कारण भगवान बुद्धाचं कार्य
आपण सर्व मानवजातीच्या हिताचा मार्ग आहे हा एका माणसाने दुसऱ्याला सांगायचा आहे. म्हणून आपण आपल्या या गंभीर खंडारी यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि सर्वांना, सर्व मानवजातीच्या माणसांना हा शेअर करत राहा. धम्म प्रचार करणं आपलं काम आहे, माझं आहे आणि आपलं सर्वांचंच आहे. तर नमो बुद्धाय, जय भीम. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होए रे. जय भीम, जय संविधान.